नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत या मतपेट्या ज्या आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये आणण्यात आलेल्या आहे। नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडण्यात आलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी 69% मतदान जे आहे ते झालेले आहे। त्यात सर्वाधिक मतदान जे आहे ते नवापूर येथे झालेले, नवापूरमध्ये 73% मतदान झालेले आहे, तर शहाद्यामध्ये 72% मतदान झालेलं आहे। त्यानंतर तळोद्यामध्ये 68%, तर नंदुरबारमध्ये देखील 68% अशा प्रकारे मतदान जे आहे ते झालेलं आहे। या मतदानाच्या मतपेट्यांमध्ये उमेदवारांचे भवितव्य जे आहे ते आता टाकण्यात आलेलं आहे। तर या भवितव्य जे आहेत आता या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहे आणि या स्ट्रॉंग रूममध्ये पोलिसांकडून कडक असा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। 24 तास पोलीस दल जे आहे ते या ठिकाणी तैनात राहणार आहे। त्यासोबत राज्य राखीव दलाचे देखील तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच CCTV असतील किंवा राज्य निवडणूक आयोगाचे ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे या सगळ्या काटेकोरपणे बंदोबस्त आणि कुठलाही अनोळखी व्यक्ती या परिसरामध्ये येणार नाही याची देखील खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे। काल ज्या मतदान झालं त्यानंतर आज मतमोजणी होणार होतं, मात्र माननीय नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे आता 21 तारखेला या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र जे काही कालावधी ते त्या कालावधीमध्ये या मतपेट्या ज्या आहेत त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये निगराणीमध्ये या स्ट्रॉंग रूममध्ये राहणार नंदुरबारच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनीत आणि या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि 21 तारखेला सकाळी 10 वाजेला मतमोजणी होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या या मतदानामध्ये अनेक उमेदवारांचे भवितव्य जे आहे ते मतपेटीत बंद झालेले, मतदार राजांनी कौल दिलेला आहे, मात्र हा कौल आता नेमका कोणाच्या बाजूने राहणार आहे यासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे। परंतु 21 तारखेला होणारी या मतमोजणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात राहणार। त्यासोबतच स्ट्रॉंग रूममध्ये ज्या पेट्या ठेवण्यात आलेल्या आहे इथं देखील मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि या मतपेट्यांमध्ये नेमकं आता भवितव्य कोणाचं उघडणार हेच पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। जितेंद्र बैसानी, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।